हाय हॅलो नमस्ते मित्रांनो. आज तुम्हाला मी यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमसाठी ग्रीन स्क्रीन पोस्टर कसे बनवायचे हे दाखवणार आहे. बऱ्याच जणांच्या शंका होत्या की ग्रीन स्क्रीनचे पोस्टर स्वतः कसे बनवायचे जेणेकरून त्यावरती कॉपीराईट येणार नाही आणि तुमच्या लाईव्ह स्ट्रीमला काही प्रॉब्लेम होणार नाही. तर यासाठी आता मी ते गुगलमध्ये गेलेले आहे. गुगलमध्ये जाऊन मी ते ChatGPT सर्च करते. विदाऊट डाउनलोडिंग तुम्ही ॲप न डाउनलोड करता डिरेक्टली तुम्ही वेबसाईटवरून करू शकता. आता इथे तुम्ही जेव्हा माझं ChatGPT ओपन झालं तर इथे आस्क एनिथिंग म्हणजे तुम्ही त्याला विचारू शकता ChatGPTला तुमचे क्वेश्चन. आता तुम्हाला काय क्वेश्चन विचारायचं आहे एक तुम्ही टाईप करू शकता किंवा तुम्ही व्हॉईस कमांडनी देऊ शकता. तर आता इथे मी व्हॉईस कमेंटनी टाकत आहे. प्लीज सजेस्ट मी सम बेनिफिट्स ऑफ ईटिंग फ्रूट्स इन मराठी इन शॉर्ट. तर आता मी हा प्रश्न विचारलेला आहे ज्याच्याविषयी मला पझल्स हवेत किंवा मला कशाची माहिती हवी किंवा काही मला जोक्स हवेत तर ते मी जर ChatGPTला विचारले किंवा तुम्ही जेमिनी आहे जेमिनीला विचारू शकता किंवा तुम्ही कोपिलॉट आहे पायलट किंवा कॉपिलॉट जे काही समथिंग आहे तर त्याला विचारलं तरी पण त्यामध्ये पण सेम मिळेल तुम्हाला. तर आता इथे विचारले तर आता मला इथे त्याचे बेनिफिट्स मला ChatGPT अपलोड करून देत आहे. हे बघा आता इथे मला फळे खाण्याचे महत्त्वाचे फायदे थोडक्यात आले. मला आता थोडक्यात हवे का तर माझ्या स्क्रीनमध्ये ते फिट झालं पाहिजे. खूप मोठं आलं तर स्क्रीनमध्ये ते फिट होत नाही. तर आता मी हे इथे सिलेक्ट करून त्याला मी ते कॉपी करून घेणार आहे. हे बघा आता मी हे सिलेक्ट केलेलं आहे पहिल्यापासून ते इथंपर्यंत झालं. इथे कॉपीचं ऑप्शन दिसत आहे इथे मी कॉपी केलेलं आहे. आता मी इथून डिरेक्टली जाणार आहे इनशॉट ॲपमध्ये. आता इनशॉट ॲपमध्ये गेल्यानंतर मला आता इथे फोटोमध्ये जायचं आहे. इथे तुम्हाला व्हिडिओ फोटो आणि कोलेज असे 3 ऑप्शन्स दिसत आहेत क्रिएट न्यूमध्ये. तर इथे फोटोमध्ये गेल्यानंतर मला न्यू क्रिएट करायचं आहे आणि ब्लँक घ्यायचं आहे मला. ओके ब्लँक घेतला. देन इथं फर्स्ट ऑप्शन आहे खाली जर बॉटमला बघितला तुम्ही तर फर्स्ट ऑप्शन आहे कॅनव्हास. तर कॅनव्हासवरती सिलेक्ट केल्यानंतर इथे रेशोज विचारतात. तर आता इथं आपण व्हर्टिकल लाईव्ह स्ट्रीम घेतो त्यामुळे इथे 9:16चा रेशो घ्यायचा आहे. ओके 9:16चा रेशो झाल्यानंतर इकडे तुम्ही थोडा पुढे गेल्यानंतर टेक्स्टचं ऑप्शन आहे. तर टेक्स्टमध्ये क्लिक केल्यानंतर आता इथे जी मी कॉपी करून घेतलेलं होतं तिकडून ChatGPT करून ते आहे तर मी इथे पेस्ट केलं. आता इथे माझं बॅकग्राऊंड इथे जे 3 ऑप्शन दिसत आहे एक कीपॅडसारखं दिसतं एक कलरचा तो सर्कल दिसतो आहे आणि फॉन्टचा दिसतो आहे. तर ह्या कलरच्या सर्कलवरती टाईप केल्यानंतर मला कोणत्या टाईपचं बॅकग्राऊंड किंवा कोणत्या टाईपमध्ये टेक्स्ट हवा आहे. आता मी इथे बघा वेगवेगळे आहेत खाली बॉटमला सगळ्यात. तर त्यातला मी आता हा सिलेक्ट करते कारण हा थोडा बोल्ड येतो आणि दिसतो पण प्रखर. आता हा दिसतोय पण आता इथे माझ्या स्क्रीनमध्ये तो परफेक्टली फिट होत नाही. तर इथे मी क्लिक केल्यानंतर आता इथे खाली मला दिसत आहे की वरती जे काय आहे तर आता मी इथे थोडं त्याला मध्ये स्पेस देणार आहे म्हणजे एंटर मारलं. इथे महत्त्वाचे फळे खाण्याचे आणि महत्त्वाचे मध्ये मी क्लिक केलं आणि तिथून एंटर मारलं तर तो खालच्या ओळीला गेला. देन आता नेक्स्ट लाईनला जाईन मी शरीराला आवश्यक जीवनसत्वे आणि मध्ये मी घेईल का तर मला त्या स्क्रीनमध्ये ते फिट करायचं आहे म्हणून. देन वजन नियंत्रण ठेवण्यास मदत करते. आता वरती बघा वरच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसून येत असेल की कुठेपर्यंत ते परफेक्ट म्हणजे दिसतं आहे. ओके आता त्याच्यानंतर अजून एक आहे ओके शरीर निरोगी राहते. ठीक आहे आता हे माझं इतकं झालेलं आहे पण मी याला अजून थोडंसं मोठं करू शकते पण खूप मोठं केलं तर वरचा जो पार्ट आहे ओके तर तो निघून जातो थोडासा. आता हे थोडं मला शॉर्टमध्ये भेटलेलं आहे त्यामुळे ठीक आहे. किंवा मी अजून याला थोडंसं एडिट करून याला एंटर मारून थोडासा गॅप देऊ शकते की जसं एक झाल्यानंतर आता जसं फर्स्ट आहे की शरीराला खनिजे मिळतात खनिजे मिळतात एंटर रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचनक्रिया सुधारते. देन अजून एक दिला मी स्पेस त्वचा तजेलदार ठेवते. ओके तर आता माझा असा झाला. ओके आता मला वाटतं हा सुटसुटीत आणि व्यवस्थित दिसत आहे. पण आता याच्या साईडला आता इतकं केलं पण मला माझं आता चॅनेल नेम आणि लाईक सबस्क्राईबचे स्टिकर लावायचे आहेत.
तर त्यासाठी पण जागा राहिली पाहिजे म्हणून मी इतकाच तो ह्या स्क्रीनच्या एक राईट कॉर्नरला थोडा तो फिट केला आणि त्याला मी थोडंसं बॅकग्राऊंड देते. का बॅकग्राऊंड देणार? कारण सगळ्याच ह्याच्यामध्ये आता इथे बॅकग्राऊंडचे वेगवेगळे अस्थेटिक्स आहेत, इथे वरती प्लेनचे आहेत, इथे थोडे असे छान ग्लॉसी वगैरे आहेत. तर त्यातून मी आता हे वालं सिलेक्ट केलं. हे सिलेक्ट केलं तर असा दिसेल, हा सिलेक्ट केल्यानंतर असा आले, त्यानंतर हा मी सिलेक्ट केला. ओके, आता सिलेक्ट केल्यानंतर आता हे आता ओके आहे. बट मला आता ह्यामध्ये माझं चॅनेल नेम आणि दुसरं म्हणजे मला लाईक सबस्क्राईबचं स्टिकर टाकायचं. तर इथे खाली तुम्हाला दिसत असेल बॉटमला इफेक्ट, बॅकग्राऊंड आणि स्टिकरमध्ये गेले, तिथे मला लाईक, तुम्हाला जे स्टिकर म्हणजे तुम्हाला लाईक, सबस्क्राईब, कमेंट जे काय हवे तुम्ही सर्च करू शकता, तिथे तुम्हाला मिळेल. आता मला इथे लाईकचा भेटला, पण हा खूपच मोठा आला आहे, त्याला मी थोडासा छोटा करते. छोटा करून मी त्याला इकडे बसवते. पण कधी कधी काय होतं, छोटा करता करता ना तो उलटा पण होतो. सो थोडंसं केअरफुली राहायचं तिथे. ओके, तर हा लाईकचा बटन आला. तर देन मला सबस्क्राईबचं पण पाहिजे, कारण मी लाईव्ह जो घेतोय त्यामध्ये मला लाईक्स पण भेटले पाहिजेत आणि सबस्क्रायबर्स पण भेटले पाहिजेत. कधी कधी काय होतं, सबस्क्राईब करायला किंवा लाईक करायला लोक विसरतात. जर तुमच्या स्क्रीनवरती हे लाईक सबस्क्राईब जर दिसेल तर ऑटोमॅटिकली त्यांना सांगायची गरज पडणार नाही. आता बघा हा उलटा झाला, मला परत एकदा सबस्क्राईबचा. ओके, आता ठीक आहे. आता मी याला थोडा छोटा करते आणि इकडे बसवते. ओके फाईन. जिथं स्पेस तुम्हाला, आता इथे माझ्या जिथं लेटरिंग नाही, इकडचं टेक्स्ट नाही आहे, त्याच्यामध्ये मला बसवायचं आहे. ओके, लाईक सबस्क्राईब बसला. दुसरं म्हणजे मला आता इथे माझं चॅनेल नेम पण ॲड करायचं आहे. आता चॅनेल नेम ॲड करण्यासाठी खाली ॲडजस्ट, इफेक्ट, बॅकग्राऊंड, स्टिकर, टेक्स्ट असे खाली ऑप्शन्स दिसत आहे. त्यातल्या मी टेक्स्टमध्ये जाईन आणि इथे मी माझं चॅनेल नेम टाकेन, रेखा सालुंखे 1478. ओके, तर हे माझं चॅनेल नेम आहे. पण आता माझं जे टेक्स्ट आहे, जे पोस्टरचं टेक्स्ट आहे, तर ह्याच फॉन्टमध्ये आहे, ह्याच बॅकग्राऊंडमध्ये आहे. तर मी त्याला थोडंसं चेंज करते जेणेकरून ते हायलाईट होईल. ओके, रेडमध्ये करू शकते किंवा ब्लॅक आणि येलोमध्ये करू शकते. त्याला मी थोडंसं छोटा करते आणि कारण टॉपला मी थोडी जागा सोडलेली होती की जिथं मी माझ्या चॅनेलचं नाव टाकू शकेल. ओके, पण अजून नाही, अजून मला इथे वरती लावावं लागेल. ओके, ठीक आहे. तर आता माझं इथे चॅनेलचं नाव थोडंसं अजून मी मोठं करू शकते, ते बघून घ्यायचं. ठीक आहे, आता हे झालं आणि ह्यावरती पण क्लिक करून घ्यायचं. नाही तर कधी कधी काय होतं आहे, हे लाईक आणि सबस्क्राईब, आता मी इथे क्लिक केलं तर लाईक आणि सबस्क्राईब खाली गेले, पर तुमच्या स्क्रीनवरती पण ते तसेच दिसतात. सो मी इथे लाईकवरती क्लिक करून घेते आणि सबस्क्राईबवरती क्लिक करून झालं. आता मला माझं पोस्टर असं दिसणार आहे. आता वरती राईट अप्पर राईट कॉर्नरला एक्सपोर्टचा ऑप्शन दिसत आहे, तर इथे मी एक्सपोर्ट करेन. एक्सपोर्ट केल्यानंतर आता तिथून एक्सपोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे एक ॲड बघावी लागेल. इथे जी ॲड येईल तिथे जर स्किपचं ऑप्शन येत असेल तर स्किपचं ऑप्शन येईल, किंवा ती ॲड पूर्ण झाल्यानंतर राईट अप्पर कॉर्नरला क्रॉसचा सिम्बॉल येईल. त्या क्रॉसच्या सिम्बॉलला तुम्ही क्लिक करून ती ॲड स्टॉप होऊ शकते. ॲड संपेल तिथे आणि ॲड संपल्यानंतर तुमचा जो पोस्टर आहे ते तुमच्या गॅलरीमध्ये असेल. त्या गॅलरीमधून तुम्ही ते पोस्टर तुमच्या ग्रीन स्क्रीनवरती लावू शकता. ह्या ग्रीन स्क्रीन पोस्टरला कोणताही कॉपीराईट येणार नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.